Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You are welcome in Jesus' name. येशूच्या नावात तुमचं स्वागत आहे. I know that you are ready to listen to the word of God. आणि मला माहित आहे की तुम्ही देवाचं वचन ऐकण्याकरिता What तयार a आहात. joy to be gathered together. सर्वजण एकत्रित येणे ही किती चांगली गोष्ट आहे. Though physically we are not together, जरी आपण शारीरिकरित्या एकत्रित नाही, but thank God for us. We are not away from each other in spirit. परंतु देवाला धन्यवाद की आत्म्यामध्ये आपण एकामेकांपासून दूर नाहीत. Amen. आमेन. So let's we'll turn to the word of God. Before we turn to the word of God, we'll close our eyes and let's we pray. चला आपण देवाच्या वचनाकडे वळूया आणि देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you so much for this wonderful time, Lord. कृपया स्वर्गीय पिता या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. We declare you are the King of glory, Lord Jesus. आम्ही घोषणा करतो प्रभू येशू की तू गौरवांचा राजा आहेस. As we are going to listen your word, Lord, open our eyes, open our ear to understand your plan and purpose for each one of us, Lord. प्रभूजी तुझं वचन आम्ही आज ऐकत असता आमचे डोळे तू उघड, आमचे कान तू उघड. परमेश्वर तुझे उद्देश आणि योजना आम्हाला समजण्याकरिता सहायता कर. Especially I pray for all our viewers, brothers and sisters, bless them through this word, Lord. विशेष करून आमच्या सर्व दर्शकांकरिता मी प्रार्थना करतो, सर्व भावांकरिता आणि बहिणींकरिता प्रार्थना करतो की या वचनाद्वारे त्यांना तू आशीर्वादित कर. Because your word gives hope, joy, and your word is a life, Lord Jesus. कारण प्रभू येशू तुझं वचन हे आम्हाला आशा देतं, आम्हाला आनंद देतं आणि तुझं वचन हे आमच्याकरिता जीवन आहे. So we commit this further time in your hand, Lord. यापुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. You lead us and guide us, Lord. प्रभूजी तू आम्हाला चालव आणि मार्गदर्शन Speak to कर. us through your word. तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोल. We are ready to hear, Lord. तुझं वचन ऐकण्याकरिता आम्ही तयार आहोत. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करीत. Amen. आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Amen. आमेन. We'll turn to the Isaiah chapter 26 verse 3. आपण वळूया यशाया याचा 26वा अध्याय वचन 3. Amen. आमेन. Isaiah chapter 26 verse 3. यशाया याचा 26वा अध्याय वचन 3. It says, you will keep in perfect peace those whose minds are steadfast because they trust in you. आमेन. वचन सांगत आहे, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. Amen. आमेन. After reading this word of God, I have given the theme of message today, is your mind steadfast in the Lord? आणि हे वचन वाचल्यानंतर मी आज संदेशाचा मथळा दिलेला आहे की प्रभूमध्ये तुमचं मन स्थिर आहे का. Amen. आमेन. People of God, we are living in the days that people are confused and many people they say that we lost our mind and we don't know what to do or what has to be done. आणि मग देवाचे लोक आपण अशा जगामध्ये अशा वेळेमध्ये राहत आहोत जेव्हा लोक गोंधळात पडलेले आहेत. लोक बोलत आहेत की आता काय करावं आणि काय झालं पाहिजे ते आम्हाला कळत नाही. And that's the reason the word of God giving us encouragement and showing us that if you are steadfast, your mind is steadfast in the Lord, definitely you will be blessed. आणि मग नक्कीच त्याच कारणास्तव आपल्याला देवाचं वचन इथे अभिवचन देत आहे की जर प्रभूमध्ये तुमचं मन स्थिर आहे तर नक्कीच तुम्ही आशीर्वादित व्हाल. All of us we know that our mind is a battlefield. आणि आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की आपलं मन हे युद्धभूमी आहे. In our life, everything before something happens first comes in our mind. आणि मग आपल्या जीवनामध्ये काहीतरी घडण्याच्या अगोदर ती सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये येते. Before start or finish, before that it comes in mind. आपण एखादी गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर किंवा संपवण्याच्या अगोदर ती आपल्या मनात असते. There are so many things that like and dislikes is in our life comes first in our mind. आणि मग आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडतात आणि काही गोष्टी आपल्याला आवडत नाही, परंतु त्यांची सुरुवात आपल्या मनातून होते. What to do in future, what should happen in present, before that happening things first comes in our mind. भविष्यामध्ये काय करावं, वर्तमानमध्ये काय झालं पाहिजे ते करण्याच्या अगोदर त्या सर्व गोष्टी आपल्या मनात येतात. Before we handling some difficult situation, how to handle that comes first in our mind. एखादी कठीण परिस्थिती हाताळण्याच्या अगोदर ती परिस्थिती कशा प्रकारे हाताळायची ती अगोदर आपल्या मनात येते. Before you are in tension or before you start worry, that comes first in your mind. तुम्ही चिंता करण्यास सुरुवात करण्याच्या अगोदर ती आपल्या मनामध्ये प्रथम येते. All struggles in our life first comes in our mind and then we start struggling. आपल्या जीवनातले सर्व संघर्ष सर्वात प्रथम आपल्या मनात येतात आणि त्यानंतर आपण संघर्षांना सुरुवात करीतो. It means 24/7 our life is a busy body. आणि म्हणजे 24/7 आपलं जे जीवन आहे, आपलं मन आहे ते व्यस्त आहे. And when you are tired or frustrated
and then you think that where I will get the peace of mind. आणि मग जेव्हा तुम्ही थकता, तुम्ही त्रस्त होता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मनाची शांती मला कुठे मिळेल? Isn't it when you are tired, frustrated, you don't know what to do and what will happen, and you have big question, and that is the time you think that where I will get the peace of mind. आणि मग जेव्हा तुम्ही थकून जाता, त्रस्त होऊन जाता, तुमच्या मनाला शांती नसते, त्याच वेळेस मोठा प्रश्न उद्भवतो की मनाची शांती मला कुठे मिळेल? And that's the reason the word of God is giving you and me that strength, that he says that if you trust in the Lord, you will have a peace and perfect peace of mind. आणि मग त्याच कारणास्तव देवाचं वचन आपल्याला शक्ती देत आहे, आपल्याला सांगत आहे, जर तुम्ही प्रभूवर भरोसा ठेवाल, त्याच्यावर भाव ठेवाल, तर तुमच्या मनाला परिपूर्ण शांती लाभेल. Yes, people of God. होय देवाची लोक, As a believer, we are a children of God. When we trust in the Lord, we will have peace of mind. विश्वासणारे नात्याने, देवाची लेकरे या नात्याने जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मनाची शांती मिळेल. No matter what problem we are going through, but we are going to be victorious and we are the winner from the side of God. आणि मग काय हरकत नाही, आपण कोणत्या समस्यातून जात आहोत, आपण देवाच्या नजरेमध्ये नेहमी विजेतेच आहोत. All of us, we know that nowadays the whole world is in tension and they don't know what to do. आणि आपल्या प्रत्येकाला माहित आहे की सध्याच्या काळामध्ये संपूर्ण जग हा चिंतेमध्ये आहे. People are worried about tomorrow. लोक उद्याची चिंता करत आहेत. People are worried about their future. लोक त्यांच्या भविष्याची चिंता करत आहेत. There are lots of things going in their mind. त्यांच्या मनामध्ये भरपूर गोष्टी चालू आहेत. Hallelujah. हालेलुया. But the Bible already teaches us about the world, what is going on in their mind. परंतु पवित्र शास्त्र या जगाच्या मनामध्ये काय चालू आहे ते अगोदरच आपल्याला सांगत आहे. If you read Romans chapter 8 verse 5 to 8, जर तुम्ही रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय वचन 5 ते 8 वाचाल, see what Paul says. पहा पौल इथे काय सांगत आहे. Romans chapter 8 verse 5 and 8 says, रोमकरास याचा 8वा अध्याय वचन 5 ते 8, those who live according to the flesh have their minds set on what the flesh desire. But those who live in accordance with the Spirit have their minds set on what the Spirit desire. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात हा. आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. And then verse 7 says, the mind governed by the flesh is hostile to God. It does not submit to God's law, nor can it do so. Those who are in the realm of the flesh cannot please God. आणि मग वचन 7 आपल्याला सांगत आहे, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. Yes, people of God. होय देवाचे लोक, We are living in the days that people are worried about how can I take care of my body? How can take care of my family? How can I take care of my children? आपण अशा दिवसांमध्ये राहत आहोत जिथे लोक चिंतित आहेत की माझ्या शरीराची काळजी मी कशी घेऊ, माझ्या कुटुंबाची काळजी मी कशी घेऊ, माझ्या लेकरांची काळजी मी कशी घेऊ. Hallelujah. हालेलुया. That is, God is not against that. Of course, you have to take care of your body, your family. But the Bible says we are living in the last days, but we must understand and what is going on in our mind. We must check it. आणि मग नक्कीच देव का त्याच्या विरोधात नाही. नक्कीच तुम्ही तुमच्या शरीराची, तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, परंतु आपल्या मनामध्ये काय चालू आहे त्याची आपण काळजी नक्कीच घेतली पाहिजे. ते आपण पडताळून पाहिलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. It's good that in the lockdown that we are searching out if it's going on and we are searching that what to eat and how to buy things and their food stuff. We are worried about the food and their other things. आणि मग नक्कीच या लॉकडाऊन मध्ये आपण शोध घेत आहोत की आपण कुठून कोणत्या वस्तू कशा रीतीने विकत घ्यायच्या, अन्न पाणी याच्याविषयी आपल्याला चिंता लागलेली असते. Once again, we are not against that. Even I am not against that. I need food. I need water. I need to take care of my body. आणि पुन्हा एकदा मी सांगू द्या की आपण त्याच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात नाही, कारण मला स्वतःला देखील अन्नाची गरज असते, पाण्याची गरज असते आणि या सर्व गोष्टींची गरज मला देखील आहे. But that is not the ultimately things in our lives. परंतु आपल्या जीवनात शेवटच्या गोष्टी त्या नाहीत. Because the Bible says, कारण पवित्र शास्त्र verse सांगत आहे 6 that the mind governed by the flesh is death, but the mind governed by the Spirit is life and peace. आमेन. वचन 7 सांगत आहे, कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. Hallelujah. हालेलुया. People of God, we live in body, but we are a spiritual being. देवाचे लोक आपण शरीरामध्ये राहतो, परंतु आपण आध्यात्मिक व्यक्ती आहोत. So most of the things, most of the times that what's happened, instead of taking care of our spiritual life, we take care of our
physical life. तर भरपूर वेळा काय होतं, आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची काळजी घेण्याऐवजी आपण शारीरिक जीवनाची काळजी घेतो. That's why the Bible says those who are in the realm of the flesh cannot please God. आणि त्याच कारणास्तव पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की जे देह स्वभावाचे चिंतन करतात किंवा त्याच्या राज्यामध्ये राहतात ते लोक देवाला खुश करू शकत नाहीत. All the time worried about what to eat, what to do, what will happen tomorrow, what will happen next day and month and year, and thinking about how I will earn, how I will survive, everything about body only. आणि मग प्रत्येक वेळेस जर आपण शरीराची चिंता करायची की काय खायचं, काय प्यायचं, उद्या काय होईल, परवा काय होईल, पुढच्या वर्षी काय होईल, प्रत्येक वेळा फक्त शरीराविषयी जर चिंता कराल So that's not good. ती चांगली गोष्ट नाही. So being a spiritual, we are being a believers, as a child of God, we must take care of our spiritual life too. तर आध्यात्मिक या नात्याने, देवाचं लेकरू या नात्याने आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची देखील काळजी घेतली पाहिजे. This is not my word, but the word of God says. हे माझे शब्द नाही तर देवाचे वचन आहेत. That's why Colossians chapter 3 and verse 2, if you see, आणि त्याच कारणास्तव कलोसीकरास पत्राचं 3 अध्याय वचन 2 जर तुम्ही वाचाल, Bible clearly says, set your minds on things above and not on earthly things. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. Not my word, the word of God says. माझे वचन नाही तर देवाचे वचन सांगत आहे. God is not against your food. God is not against you are taking care of your body. But if you are all the time you are busy with how to live and worried about the flesh and worried about the how to live in the life on this earth. आणि मग देव का तुमच्या अन्नपाण्याच्या विरोधात नाही, तुम्ही आपल्या शरीराची काळजी घेत आहात त्याच्या विरोधात देव नाही, परंतु देवाला एका गोष्टीविषयी शिकत आहे की सदैव तुम्ही आपल्या शरीराविषयी आणि आपण कसं जगावं, कसं खावं, कसं प्यावं याविषयी चिंतामध्ये लागू नका. And that's the reason he said that set your minds on things above and not on earthly things. आणि त्याच कारणास्तव तो आपल्याला सांगत आहे की वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. People of God, do not lose your mind with this world. देवाचे लोक या जगाबरोबर आपलं मन गमावू नका. Never mind what the world thinks, but you do not think what the world thinks. आणि मग काय हरकत नाही, या जगाचे लोक काय विचार करीतात, परंतु या जगाच्या लोकांप्रमाणे तुम्ही देखील तसाच विचार करू नका. Yeah, sometimes we say the world where the world is heading, we must follow. आणि मग काही वेळा आपण म्हणतो जिथे जग जात आहे तिथे आपण देखील गेलो पाहिजे. Once in the time we were like that. We were in the world. We were following the world. आणि मग एकेकाळीस आपण तसं करत होतो, आपण जगामध्ये होतो, जगाच्या नुसार आपण चालत होतो. But now we have received salvation. We are a child of God. We must change our mind according to the word of God. परंतु आता आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे, आपण देवाची लेकरं झालेलो आहोत. देवाच्या वचनानुसार आपण आपल्या मनाचं नवीनीकरण केलं पाहिजे किंवा त्याला बदललं पाहिजे. Though the world is not trusting the Lord, but we must not stop trusting in the Lord. आणि जरी हा जग देवावर विश्वास ठेवत नाही, परंतु आपण आपला भरोसा जो देवावर आहे तो थांबवता कामा नये. Yes, sometimes we have tension. Why these people are not listening? Why they don't believe in God? And there are some people are atheists in the world. आणि मग काही वेळा आपण या जगाच्या लोकांविषयी विचार करतो की हे लोक का विश्वास ठेवत नाही, का लोक या देवावर विश्वास ठेवत नाही, आणि या जगामध्ये अद्याप नास्तिक लोक आहेत. Isn't it? Some people say that my job is my God. Some people say my parents is my God. And there are some people say money is God. आणि मग काही लोक बोलतात की माझं काम हे माझा देव, हा माझा देव आहे. काही लोक बोलतात की माझे आई वडील माझे देव आहेत. काही लोक बोलतात की माझा पैसा माझा देव आहे. Hello. हालेलुया. That is not bad. आणि मग ती वाईट गोष्ट नाही, That is good thinking. ते चांगले विचार आहेत. But the Bible says, परंतु पवित्र शास्त्र सांगत if आहे you are all the time busy with your body and your flesh and earthly living lifestyle, आणि सदैव जर तुम्ही आपल्या शरीराविषयी, आपल्या देहाविषयी, या पृथ्वीवरच्या जीवनाविषयी तुम्ही व्यस्त असाल, slowly your spiritual life will become weak. तर हळूवारपणे तुमचं आध्यात्मिक जीवन हे कमजोर होत जाईल. So no problem your friends or your relatives or maybe your society not believing in the Lord. आणि मग काय हरकत नाही की तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी हे प्रभूवर विश्वास ठेवत नाहीत. Why they are not believing? आणि मग का ते विश्वास ठेवत Why नाही? they become stubborn in their heart? का आपल्या अंतःकरणामध्ये ते कठीण झालेले आहेत? Why they are hating Christian people or believers? का ते ख्रिस्ती लोकांचा किंवा विश्वासणाऱ्यांचा द्वेष करीतात? Clearly Bible says. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे. 2 Corinthians chapter 4 verse 4. 2 कोरिंथीचा 4 अध्याय वचन 4. Clearly Bible says. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे What सांगत Bible आहे. says? पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगत The आहे? God of this age has blinded the minds of unbelievers so that they cannot see the light of the gospel that display the glory of Christ, who is the image of God. This God of this universe
has blinded the unbelievers' eyes. आणि मग दुसरे चौथा अध्याय वचन 4 आपल्याला सांगत आहे, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे की या युगाच्या दैवतांनी त्यांची डोळे आंधळी केलेली And आहे. once upon a time we were also blind. We were not knowing about God. आणि एकेकाळी आपण देखील आंधळे होतो, आपल्याला देव कोण हे ठाऊक नव्हतं. Now we knew God. We have received God as the Jesus Christ as a personal Savior. परंतु आता आपल्याला देव कोण हे ठाऊक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे. Hello. हालेलुया. Let this world do not know about God. या जगाला देवाविषयी माहिती नसो. Let this world do not know what God will do in the on this earth. या पृथ्वीवर देव काय करेल या जगाला माहिती नसो. But we cannot say like that. परंतु आपण तसं म्हणू शकत नाही. Why? का? Once we were blind, एकेकाळी आपण अंधळे होतो, but now clearly Bible says. परंतु आता पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे. If you read 1 Corinthians chapter 2 verse 16, जर तुम्ही पहिले त्याचा दुसरा अध्याय वचन 16 वाचाल, clearly says, who has known the mind of the Lord so as to instruct him. That's true. But we have the mind of Christ. Hallelujah. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे पहिले त्याचा दुसरा अध्याय वचन 16, प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे, ते सत्य आहे. परंतु वचन आपल्याला सांगत आहे आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. Amen. Amen. Once upon a time you were a child of darkness. आणि एकेकाळी तुम्ही अंधकाराचे पुत्र होता. Now God has chosen you. परंतु आता देवाने तुम्हाला निवडला आहे. God has found you. देवाने तुम्हाला शोधला आहे. God has elected you. देवाने तुम्हाला निवडलं आहे. So let this world believe or not, but we are a child of God. या जगाने विश्वास ठेवा का नाही, परंतु आपण देवाचे लेकरं आहोत. Clearly the Bible says we have the mind of Christ. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. Hallelujah. हालेलुया. Means we have a nature of God. म्हणजे आपल्याकडे देवाचा स्वभाव आहे. We must have character of God आपल्याकडे देवाचं चारित्र्य असलं पाहिजे, because we have the mind of Christ. कारण आपल्याकडे ख्रिस्ताचं मन आहे. Amen. आमेन. So people of God, तर देवाचे लोक, we know what is the plan of God for each one of आपल्या us. प्रत्येकाकरिता देवाची योजना काय आहे हे आपल्याला ठाऊक आहे. We know that God is going to bless each one of us. आपल्याला ठाऊक आहे की देव आपल्या प्रत्येकांना आशीर्वादित करणार आहे. That His plan is good to bless us and not to harm us. आपल्याला आशीर्वादित करण्याची ही त्याची योजना आहे, आपल्याला अनिष्ट आणण्याची नाही. Hallelujah. हालेलुया. God even knows that a human being's heart is not good. आणि देवाला हे देखील ठाऊक आहे की मनुष्याचं हृदय जे आहे ते चांगलं नाही. If you read Psalm 64 and 6, clearly says the Bible clearly says that God knows the human mind and heart are cunning. It says the human mind and heart are cunning. आणि जर तुम्ही स्तोत्रसंहिता याचा 64वा अध्याय वचन 6 जर वाचाल तर देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे की मनुष्याचं मन आणि हृदय हे कुटील आहे आणि धूर्त आहे. So God knows that human being's mind can anytime can change. आणि मग देवाला हे चांगलं ठाऊक आहे की मनुष्याचं मन कधीही बदलू शकतं. Hallelujah. हालेलुया. He knows that. त्याला चांगलं ठाऊक आहे. He knows very well you and me. तो तुम्हाला आणि मला चांगलं ओळखतो. He knows our mind. त्याला आपलं मन माहित आहे. For each one of us, God knows our mind. आणि देवाला आपल्या प्रत्येकाचं मन ठाऊक आहे. The story about the Joseph and Mary. आणि मग योसेफ आणि मरियाविषयीची गोष्ट आहे. If you check it to Matthew chapter 1 verse 18 to 20. आणि जर तुम्ही पाहाल मग याचा पहिला अध्याय वचन 18 ते 20. All of us we know that Joseph and Mary they were engaged to get married. आणि आपल्या प्रत्येकांना माहित आहे की योसेफ आणि मरिया हे एका दुसऱ्याला ते वागदत होते की त्यांचं आता लग्न व्हायचं होतं. But the problem was that each one of us we know the story. आणि आपल्या प्रत्येकाने ती गोष्ट माहित आहे की तिथं समस्या काय होती. Before marriage that Mary was pregnant and was conceived. लग्नाच्या अगोदरच मरिया जी होती ती गर्भवती आढळली. And the Bible says Joseph was very faithful with law. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की योसेफ हा प्रभू बरोबर फार विश्वासू होता. And he was faithful in the law too. आणि मग तो त्या नियमशास्त्रामध्ये देखील विश्वासू होता. Not me, but the Bible says. मी नाही तर पवित्र शास्त्र आपल्याला सांगत What आहे. happened? आणि पहा काय झालं. Never mind how much you are perfect. आणि मग काय हरकत नाही तुम्ही किती परिपूर्ण आहात. But if you allow your mind to think negative things. परंतु जर तुम्ही नकारात्मक गोष्टी करण्याकरिता आपल्या मनाला परवानगी दिली. Hello. हालेलुया. If you take decision. आणि जर तुम्ही निर्णय घेतला That can be happen. आणि तसं होऊ शकतं. And if God leads you, then you can stop. आणि जर देव तुम्हाला चालवत आहे तेव्हा तुम्ही थांबू शकता. Hello. Otherwise, नाहीतर you are a
you are a boss for yourself. आणि मग तुम्ही स्वतःचेच मालक आहात. Let's we turn to, you see, Matthew chapter 1 verse 18 to 20 already it is written, but I have narrated the story. But what I'm saying that before getting married, that Mary she was conceived. आणि मग आपण जर या वचनाकडे वळलो तर मी जसं तुम्हाला सांगत आहे वचनामध्ये असं लिहिलं आहे की लग्नाच्या अगोदर मरिया ही गर्भवती झालेली आढळली. Okay, verse 19 says, वचन 19 सांगत आहे because Joseph, her husband, was faithful to the law and yet did not want to expose her to public disgrace. Why? Clearly Bible says he had in mind to divorce her quietly. आणि See? वचन 19 सांगत आहे तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. Now nobody knows what is going on Joseph's mind. आणि मग Isn't it? कोणालाच आता हे ठाऊक नाही की योसेफाच्या मनामध्ये काय चालू आहे. Hello. हालेलुया. What is going on in your mind today? आज तुमच्या मनामध्ये काय चालू आहे. God knows everything. देवाला सर्व काही ठाऊक आहे. And when this thought came in Joseph's mind, आणि जेव्हा योसेफाच्या मनामध्ये हे विचार आले but he did not realize this is the plan of God. परंतु त्याला हे समजलं नाही की ही देवाची योजना आहे. When we do not know the plan of God, many things will bombarding in our mind. जेव्हा आपल्याला देवाची योजना ठाऊक नसते आपल्या मनामध्ये भरपूर विचार येतात. And that's why these thoughts came in his mind. आणि मग त्याच कारणास्तव त्याच्या मनामध्ये हे विचार आले. But clearly Bible says verse 20, but after he had considered this, an angel of the Lord appeared him and dreamed in a dream and said, Joseph, son of David, do not be afraid to take Mary home your wife, because what is conceived in her is from the Holy Spirit. आमेन. वचन 20 आपल्याला सांगत आहे असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले योसेफा दाविदाच्या पुत्रा तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. Hallelujah. हालेलुया. What was going in Joseph's mind only God knew. योसेफाच्या मनामध्ये काय चालू होतं हे फक्त देवाला ठाऊक होतं. God knows what is going in your mind today. देवाला हे चांगलं ठाऊक आहे की आज तुमच्या मनामध्ये काय चालू आहे. And thank God that's the reason that angel appeared and through angel God spoke to Joseph. आणि देवाला धन्यवाद की तिथे स्वर्गदूत प्रगट झाला आणि त्या दूताद्वारे देव योसेफाशी बोलला. I'm talking about mind today, people of God. देवचे लोक आज मी मनाविषयी बोलत आहे. All of us we know that Peter was a good follower of Jesus Christ. आपल्या प्रत्येकाला चांगलं ठाऊक आहे की पेत्र हा प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला अनुयायी होता. Though he had a habit of asking questions to Jesus, आणि जरी मग प्रभू येशू ख्रिस्ताला सारखे प्रश्न विचारण्याची त्याची सवय होती but he was faithful. परंतु तो विश्वासू होता. Hallelujah. हालेलुया. But you know, no matter how much you are faithful, पण तू काय हरकत नाही तुम्ही किती विश्वासू आहात. there are certain things if you do not understand the plan of God, आणि मग अशा काही गोष्टी आहेत जर त्या तुम्ही देवाच्या योजना समजून घेतल्या नाहीत if you do not know the purpose of God, जर तुम्हाला देवाचा उद्देश ठाऊक नाही if you do not understand the mind of God, जर तुम्ही देवाचं मन ओळखून घेतलं नाही see what will happen. पहा काय होईल. You know that Peter was a good disciple, तुम्हाला माहितीये पेत्र हा चांगला शिष्य होता and Jesus was predicting his death. आणि मग येशू त्याचं मरण याच्याविषयी भविष्य आपल्याला सांगत होता. You can read Matthew chapter 16 verse 20 to 23. मग ते आता 16वा अध्याय वचन 20 ते 23 तुम्ही वाचू शकता. Isn't it? Jesus said, clearly it says, Jesus, if you read that you will find out, let's say read that, then you will come to know. आणि जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजेल. आपण वाचूया. For that time on, Jesus began to explain to his disciples that he must go to Jerusalem and suffer many things at the hands of the elders, the chief priests, and the teachers of the law, and that he must kill and on the third day be raised to life. Means Jesus is predicting death also and his resurrection also. आणि मग येशू आपल्या मरणाविषयी आणि आपल्या पुनरुत्थानाविषयी देखील ही गोष्ट आपल्याला इथे सांगत आहे. तिथं त्यानं तो वचन सांगत आहे. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की मी ख्रिस्त आहे हे कोणाला सांगू नका. तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेत जाऊन वडील मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठले जावे याचे अगत्य आहे. Amen. आमेन. I actually read from verse 21st. आणि मी वचन 21 पासून वाचलं. So when Jesus spoke these things, आणि मग जेव्हा येशूने या गोष्टी सांगितल्या what the Bible says, पवित्र शास्त्र काय सांगत आहे. verse 22, वचन 22. Peter took him aside and began to rebuke him. Never, Lord. He said, this shall never happen to you. आणि मग तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला प्रभूजी आपणावर दया असो असे आपल्याला होणारच नाही.
What he said, that's true, that he was concerned about Jesus, आणि मग तो काय सांगत होता ते सत्य होतं, कारण येशू विषयी त्याला चिंता होती. but he did not understand the plan of Jesus. परंतु प्रभू येशूची जी योजना होती ती त्याने समजून घेतली नव्हती. These things was very hard to understand for Peter. आणि पेत्राला या गोष्टी समजण्याकरिता कठीण होत्या. He did not understand what is the purpose of Jesus, why he said like that. प्रभू येशूचा उद्देश काय होता, तो असं का म्हणाला ते त्याला समजलं नाही. When Peter said this, आणि जेव्हा पेत्राने असे म्हटले, verse 23 says, वचन 23 आपल्याला सांगत आहे, Jesus turned and said to Peter, "Get behind me, Satan. You are a stumbling block to me. You do not have in mind the concern of God, but merely human concern." आमेन. वचन 23 सांगत आहे, परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. Hallelujah. हालेलुया. Sometimes I speak with believers who's very close to me, means my leader. There are certain things when I want to say something which I do not speak openly, and the leader or that person think that why pastor say like that. But my meaning, my purpose is good to say that things. आणि मग काय करू, आम्ही विश्वासणाऱ्यांची वार्ता करतो, त्यांना अशा काही गोष्टी सांगतो. माझे पुढारी कदाचित ते असतील, आणि मी त्यांना जेव्हा त्या गोष्टी सांगतो, परंतु मी पूर्ण उघडपणे त्यांना ते सांगत नाही, तेव्हा त्यांना प्रश्न असतो की पाठ साहेब असं का बोलत आहेत. Hello. हालेलुया. Jesus spoke about his death and resurrection. येशूने आपल्या मरणाविषयी आणि भविष्य आपल्या पुनरुत्तराविषयी भविष्यवाणी केली. But Peter thought that I will protect you. Who will kill you? आणि मग पेत्रला असं वाटलं की मी तुमचा बचाव करेल, तुम्हाला कोण मारतो. Hello, but that was not mean to say Jesus. परंतु येशूला सांगण्याचा अर्थ तसा नव्हता. Hello. हालेलुया. So that's the reason, though Peter was faithful, but in his mind, the Bible clearly says, Jesus himself said, what he said? You are a stumbling block to me. You do not have in mind the concern of God, but merely human concern. आणि मग म्हणून तेव्हा येशू पेत्राकडे वळून म्हणाला, त्याला म्हणाला की तू मला अडखळ आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, तर माणसांच्या गोष्टींकडे आहे. Sometime our what we say, it looks good. आणि मग काय करू, जे आपण बोलतो ते बोलण्याकरता किंवा दिसण्याकरता चांगलं दिसतं, It's in good to hear also, ऐकण्याकरता ते बरं वाटतं, but actually that is not really related to the word of God or to the purpose of God. परंतु खरं पाहता ते देवाच्या उद्देशाला निगडीत नसतं किंवा त्याला ते जुळत नाही. So whenever what God says, we must understand his mind, what he is saying. म्हणून जेव्हा केव्हा देव काहीतरी आपल्याला सांगत असतो, तो काय बोलत असतो ते आपण समजून घेतलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. In fact, when Peter was supposed to ask Jesus, why you said like that? He should ask the question, but instead of that, he said, no, that will not happen. आणि मग खरं पाहता पेत्राने असं विचारलं पाहिजे होतं, प्रभूजी तुम्ही असं का म्हणत आहात, तर तसं बोलण्याच्या ऐवजी पेत्र असं म्हणाला की नाही, तसं होणारच नाही. Jesus said, oh, he's stumbling, he's become a stumbling block to me. He doesn't allow me to fulfill the purpose of my heavenly Father. म्हणजे येशूला हे समजलं की हा मला अडखळण आहे, माझ्या स्वर्गीय पित्याचा जो उद्देश आहे तो मला पूर्ण करून हा देणार नाही. That's the reason he said, you do not have in mind the concern of God. आणि मग त्याच कारणास्तव तो सांगत आहे, देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही. Not only that, तेवढंच नाही, after the resurrection, when Jesus appeared to disciples, पुनरुत्थानानंतर जेव्हा येशू आपल्या शिष्यांना प्रगट झाला, you find this story, Luke chapter 24, verse 36 to 39. लुक्याचा 24 अध्याय वचन 36 ते 29 मध्ये तुम्हाला ती गोष्ट आढळेल. 36 to 39. वचन याचा लुक्याचा 24 अध्याय वचन 36 ते 39 It says, वचन सांगत आहे, while they were still talking about this, Jesus himself stood among them and said to them, after the resurrection, he's appearing to disciples, he said, peace be with you. They were startled and frightened, thinking they saw a ghost. See? वचन सांगत आहे, ते या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. Verse 38 says, वचन 38 सांगत आहे, what Jesus said. Now listen. आणि ऐका आता लक्ष, येशू काय सांगत आहे. He said to them, तो त्यांना म्हणाला, why are you troubled? तुम्ही का घाबरलात. First thing, why are you troubled? आणि तो सर्वप्रथम सांगत आहे, तुम्ही का घाबरलात. When mind doesn't work, you are in trouble. जेव्हा डोकं काम करत नाही तेव्हा तुम्ही त्रासामध्ये असता. Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, he said, why are you troubled and why do doubt rise in your mind? तो त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात. You understand?
तुम्हाला समजलं? I'm talking about mind. मी मनाविषयी सांगत आहे. Already Jesus spoke about his death, about his resurrection, but still in their mind doubt is there. आणि मग अगोदरच येशूने आपल्या मरणाविषयी, आपल्या पुनरुत्थानाविषयी सांगितलेलं आहे, तरी देखील त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, तर्कवितर्क आहेत. Isn't sometimes we have doubt but we do not say, but that is going on in our mind. आणि आपल्या मनामध्ये काही वेळा प्रश्न असतात, संशय असतात, आपण जरी ते बोलून दाखवत नाही, परंतु आपल्या मनामध्ये ते चालूच असतात. Jesus understood doubt came in their mind. आणि येशूला हे समजलं की त्यांच्या मनामध्ये संशय आला आहे. In this difficult time, what is going on in your mind? या अडचणीच्या वेळेमध्ये तुमच्या मनामध्ये काय चालू आहे? Hallelujah. हालेलुया. In this difficult time, people of God, we must be very careful what we are hearing, what this word is saying, and what we are believing. आणि देवाचे लोक, या कठीण वेळेमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे की आपण काय ऐकत आहोत, हा जग काय सांगत आहे, आणि आपण काय विश्वास ठेवत आहोत. Because Satan is a liar. कारण सैतान हा लबाड आहे. Not only this world is whispering in your mind, but even Satan can come through them and spoil your mind. फक्त हा जग तुमच्या मनामध्ये काय खुसबुस करत नाही, तर सैतान देखील त्यांच्या द्वारे तुमच्या मनामध्ये येऊन तुमच्या मनाचे विचार भ्रष्ट करू शकतो. That's the reason Paul was taking care of the people of Corinth, and he wrote what he said. Let's we turn to 2 Corinthians chapter 11 verse 3. What he says. आणि मग त्याच कारणास्तव पौल आपल्या मंडळीची काळजी घेत आहे. त्यांनी असं पत्र लिहिलेलं आहे. आपण वाचूया 2 कोरिंथ याचा 11वा अध्याय वचन 3. He is reminding about the Eve. आणि मग तो त्यांना हवेविषयी आठवण करून देत आहे. He said, but I am afraid. See, Paul said, I am afraid that just as Eve was deceived by the serpent's cunning, your minds may somehow be led astray from your sincere and pure devotion to Christ. वचन 3 सांगत आहे, तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकवले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयी सरळपण व शुद्धता यांपासून भ्रष्ट होतील, असे मला भय आहे. So Paul is encouraging the people of Corinth that I am afraid. So be careful. Like Eve, you should not be spoil your mind when Satan comes and says something in your mind. आणि मग तो त्या लोकांना सांगत आहे की मला भय वाटत आहे की सापाने जसं हवेला फसवलं, जसं तिला ठकवलं, त्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये येऊन तुमच्या मनाचे विचार बिघडावे नाहीत. These people, see, Paul is testifying that these people were pure and they were devoted to Christ. आणि पहा, पौल इथे त्यांच्याविषयी आपल्याला साक्ष सांगत आहे की हे जे लोक होते ते शुद्ध होते आणि ख्रिस्ताला ते भक्त होते. But yet he is saying, be careful that he said that, but I am afraid that just as you deceived by the serpent's cunning your mind, because serpent he deceived to Eve and even Adam. आणि मग वचन तर सांगत आहे, तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकवले, तसे तुमची मने कशाने ठकू जाऊ नये. कारण सैतान जो होता त्याने हवेला आणि आदामाला देखील ठकवलं होतं. Hallelujah. हालेलुया. And that's the reason. आणि त्याच Though you are कारणास्तव, pure in faith and your life is good and holy, आणि मग जरी तुम्ही विश्वासामध्ये शुद्ध आहात, परिपूर्ण आहात, तुमचं जीवन हे पवित्र जरी असेल, we have to be very careful. आपल्याला फार काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. Because Satan has come in this world to destroy the mind of people and life of people. कारण सैतान या जगामध्ये लोकांचे मने आणि लोकांचे जीवन बिघडवण्याकरिता, ते भ्रष्ट करण्याकरिता आला आहे. Amen. आमेन. Through the word of God, God is encouraging us. आणि देवाच्या वचनाद्वारे देव आपल्याला आज उत्साहित करत आहे. If you read once again what Paul is writing to Romans, आणि जर तुम्ही पुन्हा एकदा वाचाल की पौल रोमकरांस लोकांना काय सांगत आहे, if you read Romans chapter 15 verse 5 and 6, जर रोमकरांचं 15वा अध्याय वचन 5 आणि 6 तुम्ही वाचाल, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगत may आहे, the God who gives endurance and encouragement give you the same attitude of mind toward each other that Christ Jesus had. See what Paul is saying to people of Romans? You should have the mind of Christ with each other. आमेन. पौल इथे रोमकरांच्या मंडळीला काय सांगत आहे, आता तुम्ही एकामताने व एकमुखाने आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा, म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करू की ख्रिस्त येशू मध्ये तुम्ही परस्पर एक चित्त व्हावे. And again verse 6 says, so that with one mind, hallelujah, हालेलुया, जेणेकरून तुम्ही एका मताने, so that with one mind and one voice you may glorify the God and Father of our Lord Jesus Christ. In one mind we have to be people of God. आमेन. मन देवाचं वचन सांगत आहे, आता तुम्ही एका मताने व एका मुखाने आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा जो देव व पिता त्याचा गौरव करा. देवाचे लोक, आपल्याला एका मताने व एका चित्ताने राहण्याची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. Once again, if you go and say, read 1 Corinthians chapter 1 verse 10. आणि पुन्हा जर तुम्ही घरी जाऊन वाचाल तर 1 कोरिंथीचा पहिला अध्याय वचन 10,
Again, it talks about in one mind. आणि पुन्हा एका चित्तेविषयी आपल्याला वचन सांगत आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. If you read First Peter chapter 4 verse 7, जर पहिले पेत्र्याचा 4 अध्याय वचन 7 तुम्ही वाचाल, Bible clearly says, पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे. be alert and of sober mind so that you may pray. आमेन. सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. Amen. आमेन. We have to be very careful. आपल्याला फार काळजी घेणं गरजेचं आहे. Yes, many things are going in this world. हो, या जगामध्ये भरपूर गोष्टी चालू आहेत. First Peter chapter 5:8 says, पहिले पेत्र्याचा 5वा अध्याय वचन 8 be alert and of sober mind. Once again, Amen. your enemy, the devil, prowls around like a roaring lion looking for someone to devour. वचन सांगत आहे, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. Hallelujah. हालेलुया. Yes, nothing will happen to me. आणि मग तो लोक बोलतात की मला काहीच होणार नाही, I am victorious. मी विजयी आहे, I'm more than conqueror. मी विजयापेक्षा विजयशाली आहे. That's good. चांगली गोष्ट आहे, That's good. चांगली गोष्ट आहे. But what is going on in your mind? पण तुमच्या मनामध्ये काय चालू आहे? Hello. हालेलुया. Are you afraid with this world? तुम्ही या जगाला घाबरत आहात का? या जगासोबत घाबरलेले आहात का? Are you worried about tomorrow and future? उद्याची आणि भविष्याची तुम्हाला चिंता लागली आहे का? Are you tension for your family? आम्ही तुमच्या कुटुंबाकरिता तुम्ही चिंतेत आहात का? Hallelujah. हालेलुया. If you are faithful, that's good. जर तुम्ही विश्वासू आहात, चांगली गोष्ट आहे. But continue, we must remain in the word of God. परंतु सतत आपण देवाच्या वचनामध्ये राहिलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Let this world focus on anything. या जगाने कशावरही लक्ष देऊ द्या, But we must focus on our living God. परंतु आपण आपल्या जिवंत देवाकडे लक्ष लावलं पाहिजे. Amen. आमेन. If you read Philippians chapter 3 verse 17 to 20, जर तुम्ही फिलिप्पियरास पत्राचा 3रा अध्याय वचन 17 ते 20 वाचाल, here again we can see what the word of God says. आणि पुन्हा देवाचं वचन काय सांगत आहे ते आपण पाहू शकतो. Join together in following my example, brothers and sisters. And just as you have us as a model, keep your eyes on those who live as we do. Here also again Paul is giving example about himself. आणि पुन्हा पौल इथे स्वतःविषयी आपल्याला उदाहरण देत आहे. तो म्हणत आहे, बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरी व्हा, आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. Amen. आमेन. We are spiritual being. आपण आध्यात्मिक आहोत, We are children of God. आपण देवाचे लेकरं आहोत. We must focus on the word of God. आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावलं पाहिजे. We must listen the servants of God what they preach and teach. आपण देवाच्या सेवकांचं ऐकलं पाहिजे की ते काय सांगत आहेत आणि काय प्रचार करत Verse आहेत. 18 says, वचन 18 For सांगत as आहे, I have often told you before, and now I tell you again, even with tears, many live as enemies of the cross of Christ. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. Are you listening? तुम्ही ऐकत आहात. Then verse 19 says, वचन 19 सांगत आहे, their destiny is destruction. नाश हा त्यांचा शेवट. Amen. That we Amen. must understand. ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. Their destiny is the destruction. Their God is their stomach, and their glory is in their shame. Why? Their mind is set on earthly things. वचन 19 सांगत आहे, नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जापण हे त्यांचे भूषण आहे. का? कारण त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींकडे असते. Their mind is set on earthly things. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. Is a parable in the New Testament. Jesus said that there was a rich man, and he said that I will build storehouse, I will eat, drink, and I will enjoy my life. आणि मग नवीन करारामध्ये आपल्याला एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे की एक श्रीमंत व्यक्ती असतो, तो आपले कोठारे बांधतो, त्याच्यामध्ये भरपूर अन्नधान्य जमवून ठेवतो आणि बोलतो की आता मी खाईल पिईल आणि माझ्या जीवनाचा आनंद घेईल. God said, "A fool, आणि देव त्याला म्हणते, अरे मूर्खा, if tonight, जर आज रात्री if God asks your soul, what will happen about all these things what you're thinking?" जर देवाने आज रात्री तुझा प्राण मागितला तर या सर्व गोष्टींविषयी जो तू विचार करत आहे त्यांचं काय होईल. Hallelujah. हालेलुया. People of God knows you need food, clothes, and living standing, everything. God knows that all to survive life you need there are certain things. आणि मग देवाचे लोक, देवाला हे चांगलं ठाऊक आहे की तुम्हाला अन्नाची, पाण्याची, जीवनाकरता आवश्यक असणाऱ्या काही गोष्टींची, जगण्याकरता या गोष्टींची गरज आहे. The Bible clearly teaches us that
you do not set mind on worldly things. आणि पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की आपलं मन तुम्ही ऐहिक गोष्टींकडे लावू नका. Because this world is setting their mind on earthly things. कारण हा जग जो आहे तो ऐहिक गोष्टींकडे आपलं मन लावत आहे. The Bible declares it, but our citizenship is not on earth, but our citizenship is in आणि heaven. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे कारण आपलं नागरिकत्व हे पृथ्वीवरचं नाही तर आपलं नागरिकत्व हे स्वर्गाचं आहे. Lastly, I just want to encourage you people of God. आणि देवाचे लोक सरशेवटी मला आज तुम्हाला उत्साहित करायचं आहे. God knows your mind. देवाला तुमचं मन ठाऊक आहे. Everything happened not in the only New Testament, it is happening today too. आणि मग सर्व गोष्टी फक्त नवीन करारामध्ये झाल्या नाहीत तर आज देखील त्या होत आहेत. One incident I can say एक घटना मी तुम्हाला सांगू शकतो. in the book of Acts. प्रेषितांच्या पुस्तकामध्ये If you read Acts chapter 14 verse 1 and 2, जर तुम्ही प्रेषितांचे पुस्तक याचा 14वा अध्याय वचन 1 आणि 2 वाचाल there the story talks about Paul and Barnabas. आणि मग एक गोष्ट पौल आणि बर्नबा यांच्याविषयी आहे. Hallelujah. Hallelujah. They were bold to preach the word of God. आणि मग ते लोक देवाचं वचन बोलण्याकरता सांगण्याकरिता फार धैर्यवान होते. What the Bible says? देवाचं वचन काय सांगत आहे? Let's read Acts chapter 14 verse 1 and 2. आपण वाचूया प्रेषितांची कृत्य 14वा अध्याय वचन 1 आणि 2. At Iconium, Paul and Barnabas went as usual into the Jewish synagogue. There they spoke so effectively that a great number of Jews and Greeks believed. See, once upon a time these people were not believing, but your Bible says continue when they preach and preach and preach. The Bible says now they came and they believe what Paul says. आमेन. वचनात सांगत आहे मग एकूण्यात असं झाले की यहुदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की यहुदी व हेलेनी यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला. पहा, एकीकडे ते लोक विश्वास ठेवत नव्हते परंतु सतत जेव्हा पौल आणि बर्नबा तिथे प्रचार करत होते आणि प्रचार करत राहिले तेव्हा त्या लोकांनी विश्वास ठेवला. What happened? परंतु काय झालं? When these people believed, जेव्हा या लोकांनी विश्वास ठेवला other people did not like. इतर लोकांना ते आवडलं नाही. Verse 2 says, वचन 2 सांगत आहे but the Jews who refused to believe stirred up the other Gentiles. See, they induced other Gentiles and poisoned their minds. पहा, वचन 2 सांगत आहे परंतु विरोधी यहुद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले. Hallelujah. हालेलुया. I know in this difficult time you are believing in the Lord. आणि मला ठाऊक आहे की या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही देवावर विश्वास ठेवत Day आहात. by day you are listening to the word of God. दिवसेंदिवस तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. You are having fellowship with the word of God. देवाच्या वचनाबरोबर तुम्ही सहभागिता ठेवत आहात. But there are certain things will happen. Somebody will come and bombard your mind and whisper your mind which is not related to the word of God. आणि मग काही कशा गोष्टी होतील, बाहेरचे लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला सांगतील अशा काही गोष्टी सांगतील जे देवाच्या वचनाला निगडीत नसतील. Hallelujah. हालेलुया. People of God. देवाचे लोक. But your Bible says तुमचं पवित्र शास्त्र Satan is a liar. सैतान हा लबाड He आहे can use anybody. आणि तो कोणाचाही वापर करू शकतो. What clearly Bible says? पवित्र शास्त्र स्पष्टपणे काय सांगत आहे? Even the Jews and Greek people, they believe what Paul preached. आणि मग देवाचं वचन आपल्याला सांगत आहे यहुदी व हेलेनी या दोघांनीही पौल काय प्रचार करत होता त्याच्यावर विश्वास ठेविला. But some came and they induced the Gentiles, and clearly Bible says they poisoned their minds against the brothers. परंतु विरोधी यहुद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले. Let anyone not come and poison your mind from the faith of God. कोणीही येऊन देवाच्या विश्वासापासून तुमच्या मनाला कलुषित न करावं. Let nobody come and poison your mind and you lose your faith in the Lord. आणि मग कोणी येऊन तुमचं मन कलुषित करून तुम्ही आपला विश्वास गमावता कामा नये. Hallelujah. हालेलुया. So people of God, देवाचे लोक and that's the reason आणि त्याच कारणास्तव this time यावेळेस if you are frustrated, जर तुम्ही त्रस्त झाले you are in problem, तुम्ही समस्यामध्ये असाल, so many questions you have in your mind, तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतील and you are losing your peace, आणि तुम्ही आपली शांती गमावत you are असाल, losing your hope, तुम्ही आपली आशा you गमावत are असाल, losing your faith, तुम्ही आपला विश्वास गमावत असाल, don't give up. आशा सोडू नका. Clearly Bible says. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत That's आहे. why Isaiah chapter 26 verse 3 says, आणि मग त्याच कारणास्तव यशायाचा 26वा अध्याय वचन 3 सांगत if आहे. you want perfect peace, आणि जर तुम्हाला परिपूर्ण शांती पाहिजे you must be steadfast trusting in the Lord. तर तुम्ही प्रभूमध्ये आपलं मन स्थिर ठेवलं पाहिजे. Amen. आमेन. We must trust in the Lord. आणि आपण प्रभूवर भाव ठेवला पाहिजे. Hallelujah. Hallelujah. When we trust in the Lord, जेव्हा आपण प्रभूवर भाव ठेवतो we will not lose the peace of mind. आपण आपल्या मनाची शांती गमावणार We will नाही. not lose the peace of God. आपण देवाची शांती गमावणार नाही. Hallelujah. हालेलुया. He knows what is going on in your mind. त्याला चांगलं ठाऊक आहे की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे. But if
we are confused. In fact, when we understand the mind of Christ, we should not confuse. आणि काही वेळा आपण गोंधळात पडतो, परंतु जर ख्रिस्ताचं मन आपण समजून घेतलं तर आपण गोंधळात पडता कामा नये. We must be strong and be stable in the word of God. आपण देवाच्या वचनामध्ये भक्कम आणि स्थिर राहिलो पाहिजे. My brothers and sisters, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, special viewers, विशेष करून सर्व दर्शकांनो, today if you are in this difficult time, you are losing your mind. आणि आज जर या कठीण वेळेमध्ये आपलं मन तुम्ही गमावत असाल, You don't know what to take decisions. तुम्हाला समजत नाही की कोणता निर्णय You घ्यावा, don't know what to do. काय करावं तुम्हाला समजत First नसेल, thing I would suggest you, तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सुझाव देईन. if you have not received Jesus Christ as your personal Savior, जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून तुम्ही स्वीकारलं first नसेल, thing receive Him as your personal Savior. तर सर्वात प्रथम आपला वैयक्तिक तारणारा म्हणून त्याला स्वीकारा. Hallelujah. Hallelujah. Trust in the Lord. त्याच्यावर विश्वास ठेवा. And I tell you, आणि मी तुम्हाला सांगू I guarantee you from the word of God, देवाच्या वचनातून मी तुम्हाला हमी देतो, you will receive the perfect peace of mind. तुम्हाला आपल्या मनाची परिपूर्ण शांती प्राप्त होईल. Hallelujah. हालेलुया. And believers, आणि विश्वास if you are strong in the word of God, जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये भक्कम आहात, your prayer life is strong. जर तुमचं प्रार्थना जीवन You are भक्कम आहे, connected with the word of God. तुम्ही देवाच्या वचनाला जुडलेले You आहात, are remaining in the word of तुम्ही God. देवाच्या वचनामध्ये राहत आहात, You have good fellowship with the word of God. देवाच्या वचनाबरोबर चांगली सहभागिता You have तुमची good आहे, fellowship with the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबरोबर चांगली सहभागिता तुमची आहे. Be careful. तर काळजी घ्या. See, Jews and Greek, they believe what Paul preached. पहा, यहुदी आणि हेलेनी या दोघांनी पौलांनी जो प्रचार केला त्याच्यावर विश्वास ठेवला, But other people came and they induced Gentiles. परंतु इतर लोक आले आणि त्यांनी परराष्ट्रीयांना कलुषित केलं. Why? का? Why? का? They were against the word of God. ते देवाच्या वचनाच्या विरोधात होते. So we have to be careful. तर आपल्याला काळजीपूर्वक राहणं गरजेचं Don't आहे. allow anyone to spoil your mind. आणि मग कोणाला येऊन तुमचं मन कलुषित करू देऊ नका. Amen. You are focusing on the word of God. तुम्ही देवाच्या वचनावर लक्ष लावत आहात, May God take care of and charge of your mind. आणि मग देव तुमच्या मनाचा ताबा घेव आणि And त्याची may काळजी God घेऊ. bless you through this word. आणि देव तुम्हाला या वचनाद्वारे आज आशीर्वादित करू. Hallelujah. हालेलुया. Have a good day. तुम्हाला चांगला दिवस Be लाभो blessed. आणि आशीर्वादित व्हा. Don't allow negative things in your mind. नकारात्मक गोष्टींना आपल्या मनामध्ये तुम्ही मुभा देऊ नका. Rebuke that. Whatever negative comes, you rebuke just in Jesus' name. आणि मग जे काही नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत, येशूच्या नावाने त्याला धिक्कारा. And be strong in your faith and in your mind. आपल्या मनामध्ये तुम्ही आपल्या विश्वासामध्ये भक्कम राहा. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद May देईल. God bless you. देव तुम्हाला In आशीर्वाद देईल. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करू. Amen. आमेन. आमेन.